सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल एस व्हिडिओजमध्ये। मी आलेलो आहे डोंबिवलीला, डोंबिवली ईस्टला आहे। आज इथे दिवाळी पहाट आहे डोंबिवलीची, आपण कवर करणार आहोत। आपल्या सगळ्या प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आता थोड्याच वेळात डोंबिवलीची दिवाळी पहाट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे। आता आलो तिथे कार्यक्रम आहे। पहिलीच आपण रांगोळी बघूया, छान रांगोळी काढली।
ते शंखवादनाचे कलाकार डॉक्टर अक्षय कुलकर्णी। शास्त्रानुसार 14 रत्नांपैकी एक मानल्या जाणाऱ्या शंखाची उत्पत्ती समुद्र मंथनाच्या वेळी झाली, म्हणून भगवान विष्णूचा देखील त्याच्याशी जवळचा संबंध आहे। शंख हा देवी लक्ष्मीचा भाऊ मानला जातो। भगवान विष्णूंच्या हातात शंख, चक्र, गदा, पद्म ही शस्त्र आहेत आणि आपल्या शास्त्राप्रमाणे ज्या घरामध्ये शंख वाजवला जातो त्याच्या ध्यानाने भगवान विष्णू आकर्षित होतात आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते। सर्वप्रथम मी ओंकाराचा 3 वेळा जप करतो। ज्यांना शक्य आहे त्यांनी मला जॉईन झालं तर आनंदच होईल। शंखवादनाचं मी डॉक्टर असल्यामुळे त्याचं महत्त्व थोडंसं तुम्हाला विशद करू इच्छितो। याचे मुख्य म्हणजे आपल्या श्वसन संस्थेवरती खूप परिणाम होतात। मुख्य म्हणजे आपली जी तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की शंखवादन हॅज अ व्हेरी पॉझिटिव्ह इफेक्ट्स ऑन अवर रेस्पिरेटरी सिस्टीम। आपले जे रेस्पिरेटरी मसल्स असतात त्याच्यामध्ये इंटरकॉस्टल मसल्स, डायफ्राम हे सर्व याच्याने पॉवरफुल होतात। आपल्या ज्या श्वासाच्या नळ्या असतात, ब्रॉन्क्युअल्स, ब्रॉन्किआयटिस, त्या सगळ्या ओपन अप होतात, सेक्रेशन्स त्याच्यातनं रिलीज होतात आणि श्वसनच्या आजारापासून, रेस्पिरेटरी डिसिजेसपासून आपली मुक्तता होते। तुतारी द्या मज आणुनी फुंकीन मी जी स्वप्राणाने, भेदुनी टाकीने सगळी गगने, दीर्घ तिच्या त्या किंकाळीने, अशी तुतारी द्या मज आणुनी। खांद्याला खांद्या बिडवणी, चला आपण सर्व भेदभाव विसरूनी, धर्म पताका उंच धरूया, मंगल शंख ध्वनी करूया। आपल्याला ठाऊक आहे महाभारताचं त्याचं महत्त्व। सुदर्शन चक्राचं प्रतीक म्हणून शंखवादनामध्ये आम्ही सुदर्शन चक्र वाजवतो ते अशा प्रकारे खूपच सुंदर। तसंच आपली बॉडी देखील एका क्लॉकमध्ये असते। आपल्या बॉडीमध्ये जे सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम आहे त्याचा बॅलन्स साधण्यासाठी हे अर्धवलय याचं आपण वादन करतो। थोडक्यात त्याची जे फ्रिक्वेन्सी आहे ती अशा प्रकारे आपण ऑसिलेट करतो। आपल्या
माझ्या मागे ज्यांना जमेल त्यांनी हा मंत्र म्हणावा. गजानना गजानना बाप्पा बाप्पा गजानना. गजानना गजानना बाप्पा बाप्पा गजानना. गजानना बाप्पा बाप्पा गजानना. जय श्रीराम. जय जय श्रीराम. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे. मातरम. मित्रांनो, आपण बघत आहात डोंबिवलीची दिवाळी पहाट. डॉक्टरांना विनंती करतो, तसंच उपायुक्त साहेबांना विनंती करतो, मोदयांना विनंती करतो की त्यांनी लक्ष्मी खाऊन यावं. रेसिपी साहेबांना नमस्कार, मी सुशांत गावडे. तुम्ही थोडे जवळ आलात तर आपल्या या बोर्डचा उद्दिष्ट तुम्हाला समजेल. गर्व आहे मी डोंबिवलीकर असल्याचा. जवळ येऊन जर बघितलात तुम्ही तर वरती सर्व आर्टिकल्स लावलेले आहेत वेगवेगळे. तुम्ही जेव्हा डोंबिवलीत येता ना, डोंबिवली किंवा डोंबिवलीकर हा तुम्हाला लांबून नाही कळणार, जवळ आल्यावरच कळणार. जेव्हा तुम्ही डोंबिवलीत मुंबई लोकलने येता, ट्रेनने येता, तेव्हा तुम्हाला कमान दिसेल, एक गेट दिसेल. त्या वेगवेगळ्या गेटवर एक होर्डिंग्स लिहिलेले आहेत बघा. साहित्य नगरी, सांस्कृतिक नगरी, एकता नगरी, क्रीडा नगरी, कला नगरी, साहित्य नगरी, असं वेगवेगळं. तर या बोर्डवर सुद्धा तुम्हाला तेच दिसेल. एकता नगरी म्हणजे एकतेचं प्रतीक आहे. सांस्कृतिक नगरी म्हणजे इथे बघा, तुम्ही इथे बघितलं तर दसऱ्याचं आपण आपल्याचं पान आहे, हळदी कुंकू लावलेलं आहे त्याला. गणेश चतुर्थीचा, गणपतीचा वरती फोटो आहे. त्यानंतर गुढीपाडवा आहे. वेगवेगळे क्रीडा क्षेत्र म्हणजे कबड्डी, क्रिकेट वगैरे सर्व इथे आपण साजरे करतो. वेगवेगळे सण साजरे करतो. साहित्य, ग्रंथ वगैरे असं बरंच आपला डोंबिवलीला हा कलेचा आणि परंपरेचा वारसा आहे. त्यामुळे मला गर्व आहे की मी डोंबिवलीकर आहे. रांगोळी काढताय. बेसिक मित्रांनो, गर्दी वाढत चाललेली आहे. जसं आपण चर्नी रोडला गुढीपाडवाची यात्रा असते, डोंबिवलीची दिवाळी पहाट.
नाव काय आपलं? माझं नाव युट्यूबर आहे. आम्ही दिवाळी पार्टला गेले 5-6 वर्ष येत आहे. अच्छा. आम्ही शाळेतले कॉलेजमधले वगैरे येऊन आम्ही एकत्र भेटतो. चांगलं इकडे पथक वगैरे होतं. कार्यक्रम कसे असतात इकडचे? वगैरे चांगले असतात फर्स्ट इकडे. क्लास ना? हा, डोंबिवलीचे अरेंजमेंट वगैरे सगळी चांगली असते इकडे. या वर्षाचा कसं वाटलं कार्यक्रम? या वर्षीचा पण मस्त सगळ्या जमा होतात आणि भेटतात एकमेकांना. शंख वाजवले त्या डॉक्टर साहेबांनी, ते बघितलं का तो पुढे स्टेजवर होतं ते? हो बघितलं ना? बाकी दिवाळी कशी चालली आहे तुमची? मस्त झाली एकदम दिवाळी. दोघांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मला पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आलेले आहेत. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभ दीपावली. शुभ दीपावली. दीपावली निमित्त संकेत शुभ दीपावली. तुम्हाला पण एक मित्र येतोय अजून एक येतोय. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभ दीपावली. तर मित्रांनो, मी आता डोंबिवली स्टेशनला आहे. त्या स्टेशनच्या बाजूलाच दिवाळी पहाट होती. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं आहे. फर्स्ट टाईम मी इथे आलो. खूप धमाल वातावरण होतं आणि इतके यंगस्टर्स आपल्याला बघायला भेटले. भरपूर यंगस्टर्स होते. मिलिंद खोत आहेत आपल्याबरोबर. त्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. अमित मांडवकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि यांच्या चॅनलला दोघांच्या सबस्क्राईब करा. आणि अशी दिवाळी पहाट डोंबिवलीची तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवली आहे. तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.